सिटू संघटनेच्या वतीने गडचिरोली येथील अंगणवाडी सेविकांच्या भव्य आंदोलनाने प्रशासन हादरले। 35 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन करूनही सरकार मागण्या मान्य करत नसल्याने संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा जिल्ह्यातील आगमनाप्रसंगी जबाबदो आंदोलन करण्यात आले। किमान 26,000 रुपये वेतन देण्यात यावे, ग्रॅज्युटी देण्यात यावी, सर्वांना 500 रुपये पेन्शन देण्यात यावं, या मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता। 35 दिवसांपासून सरकार लक्ष देत नसल्यानं महिलांच्या मनात सरकारविषयी प्रचंड संताप निर्माण झालेला होता। हे आंदोलन गडचिरोलीच्या मुख्य रस्त्यावर अभिनव लॉन जवळ आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात कॉम्रेड रमेशचंद्र दहिवडे, कॉम्रेड अमोल मार्कवार, कॉम्रेड अरुण भेलके, कॉम्रेड डॉक्टर धर्मराव सौरुदे, उज्ज्वला उंदीरवाडे, कौशल्य गोरकार, सुशीला मंगरे, योगिता मुनघाटे, सुनंदा बावणे, छाया कागलेद्वार, अर्चना ढवळे, माधुरी चुनारकर, अर्चना रामटेके, राजश्रीताई लेखामी कॉम्रेड, फकीराजी ढेंगणे, प्रेमिला झाडे इत्यादी सेविकासह 845 महिला सहभागी झाल्या होत्या। तसेच या आंदोलनात सेकापचे भाई रामदास जराते, अक्षय कोसनकर, BRSPचे राज बनसोड, आदिवासी युवा संघटनेचे कुणाल कोवे, रिपब्लिकन पक्षाचे उदीरवाडे यांनी या आंदोलनात पाठिंबा दिला होता। कॉम्रेड अमोल मारकवार यांनी या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देऊन मागण्या मान्य करण्याची विनंती सुद्धा केली। न्यूज लोकनायकसाठी कृष्णा वाघाडे, गडचिरोली।